ची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। 2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्राम सोने। 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी सरकारचा एक महत्त्वाचा नियम जाहीर झाला आहे। एक तारीख देखील जाहीर झाली आहे। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते। तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आजची माहिती तुमचा हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा देखील देऊ शकते। 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असणार आणि कोणत्या तारखेला किती भाव असणार आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। चालू वर्षी म्हणजे 2025 मध्ये सोन्याने बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेटचा भाव जवळपास 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता। तेव्हा लोकांना वाटत होते की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर ते जे झालं कोणाच्या ध्यानीमध्ये देखील नाही। तुम्हाला आठवते का, एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली होती। सोशल मीडियावर सगळीकडे एक मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार, सोनं 55,000 रुपये तोळा होणार। ते देखील बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार। नाशिकसारख्या शहरामध्ये सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफाच्या सोनाराच्या दुकानावर गर्दी केली। आकडेवारीनुसार सोनं मोडीत करणाऱ्या संख्येत तब्बल 45% वाढ झाली होती। लोकांना वाटलं विकलेलं बरं नाही तर भाव अजून वाढतील, पण झालं उलटच। ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली आणि सोनं 55,000 येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वाढायला सुरुवात झाली। मे गेला, जून गेले, जुलै गेला आणि जुने येईपर्यंत आत्ताचा सगळ्यात मोठा धक्का दिला। बघता बघता सोन्याने 1 लाख रुपयेचा जादुई आकडा पार केला। 16 जून 2025 रोजी सोन्याने तब्बल 1 लाख, पाहायला गेलं तर 7,800 रुपयेचा उच्चांक गाठला। ज्यांनी 55,000 रुपयाच्या भीतीने सोनं विकलं ते आता डोक्याला हात लावून बसायला पाहिलं गेलं। आजचा भाव पाहायला गेलं तर 1,13,000 रुपयाच्या जवळपास आजचा भाव गेलेला आहे। त्यामुळं अनेक लोक सोनं घ्यायचं की आज घ्यायचं की उद्या घ्यायचं असं देखील विचारात पडले आहेत। तर ही गोष्ट इथे संपत नाही, तर 1 लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून सोनं एकदा पुन्हा घसरायला सुरुवात झालं होतं। ते मागच्या महिन्यात 90,000च्या घरामध्ये देखील आलं होतं। पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये तेच प्रश्न निर्माण झाला की सोनं अजून खाली येणार का, की 1 लाखाचा टप्पा पूर्ण होणार। फक्त हा फुगा होता। आता याच गोंधळात 2026च्या अंदाज समोर आला आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। आता तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करायला पाहिजे की थांबायला पाहिजे, की यावरून तुम्हाला क्लिअर समजणार आहे। त्यामुळं बघा, सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होत होतो। आता बघा, लग्न कार्य असेल, जवळपास हंगाम आता जवळपास संपलेला आहे। याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबलेली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं। ती तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते। त्यामुळं पुढच्या वर्षी ज्याच्या घरी लग्न आहे ते आत्तापासूनच तयारीला लागतात। दिवाळीनंतर लग्नसराईचा पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं सोनं खरेदी करून ठेवावं असा अनेकांचा विचार असतो। याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहत असतात। सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटं, बार्स खरेदी करून ठेवले जातात, कारण अडचणीच्या काळामध्ये सोनंच हे कामी येतं। मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का? तर हा 1 लाखाचा झालेला भाव म्हणजे हा 1,13,000 रुपये झालेला भाव आहे, तो त्याचा फुगा फुटणार आहे का, भाव याच्यापेक्षा आणखी वाढणार आहे? मग नसतील तर वाढणार आहे तर आत्ताच घेऊन टाकलेलं बरं, जेणेकरून पुढचा फायदा होईल। पण जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं। ज्याच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी विकावं का अजून काळ काही थांबावी वाट बघावं? हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता नेमकं सोनं का वाढतं आणि सोन्याचे भाव का कमी होतात याचं जर आपण समजून घेतलं तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता। सोनं विकायचं की पहा, हे भाव कमी जास्त होण्यामागचं काही ठोस कारण आहेत ते अगोदर समजून घ्या, तुम्हाला देखील अंदाज बांधणं सोपं होऊन जाईल। याचं कारण समजून घेतलं तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याचा किमतीचा प्रश्न उरणार नाही। पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता। तुम्ही बातम्यामध्ये पाहत असाल, इस्रायल असेल, इराण असेल यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। जगात इतर ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे। अमेरिकासारख्या मोठ्या देशामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे,
जेव्हा जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण तयार असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवतात, कारण त्यांना देखील माहिती आहे की बाकी कशाचीही किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत टिकून राहते. याला सेफ होऊन गुंतवणूक आणि गुंतवणूक बघत असतात. याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढलेली आहे आणि भाव आकाशात गगनाला भिडलेले आहेत. दुसरं कारण जगभरातील बँकेने सोन्याची केलेली खरेदी. बघा, अमेरिकेची सेंट्रल बँक असेल किंवा चीनची बँक असो किंवा आपल्या भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो, या सगळ्या मोठ्या बँकांनी गेल्या काही वर्षापासून नुसतं सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. प्रत्येक देशाला आपल्या गंगाजाळीत जास्तीत जास्त सोन्याचा साठा हवा आहे. भारताने 2024मध्ये 100 टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केलं जातं तेव्हा बाजारामध्ये सोन्याचा तुटवडा निर्माण होतो. मागणी जास्त, पुरवठा कमी आणि भाव त्यामुळे वाढू शकतात. आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतात. मग आता एक प्रश्न असा निर्माण होतो की पाठीमागे जी अफवा उठली की सोनं स्वस्त होणार आहे, आता कदाचित 24 कॅरेटमध्ये सोनं स्वस्त होणार आहे, तर काय पावानं सोनं मिळणार आहे याची माहिती देखील पुढे देणारच आहे. पण मागच्या अफवेमागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो देखील लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा मग तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोन्यानं पाहायला गेलं तर सोनं इनकुल 50,000चा देखील प्रॉब्लेम येऊ शकतो, अशी माहिती देखील आता सरकारने सांगितलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायला लागतं, तुम्ही सोने खरेदी करताना कोणता विचार तुम्ही घ्यावा याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर ज्याच्यामध्ये सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम वेगाने सुरू असतं. कंपनीमध्ये जास्त मुनाफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात, त्यामुळे बाजारामध्ये नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो. त्यामुळे वाढलेले भाव पाहून आपल्याला अनेक घरात असलेले लोक जुनं तुटकं मुटकं सोनं मोडून नवीन दागिने करत असतात किंवा त्याला विकत असतात. जेव्हा जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारात येतं त्यामुळे बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते. ओडिशा राज्यातील अनेक यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खाली देखील सापडल्यात. मग ज्यामुळे एक भयानक अफवा देखील पसरली होती की सोनं 55,000 रुपये तोळा होणार आहे. तर त्याला बळ देखील मिळालं. तर काही महत्त्वाच्या गोष्टी त्या पण होत्या. सोनं काही कमी झालं नाही, सोनं रॅकेटच्या वेगाने पुढे गेलेलं आहे. मग आता नेमकं 2026मध्ये सोन्याचा भाव काय असणार आहे? 2024मध्ये ज्यांचा मुलामुलीचं लग्न होणार आहे तर त्यांना आत्ता सोनं घेऊन ठेवणं गरजेचं आहे का? किंवा त्यातलं महत्त्वाचं तुम्हाला काय अपेक्षित आहे? तर सगळ्यात महत्त्वाची कारणं देखील आता तुम्हाला मी सांगितलं जाणार आहे. एकीकडे जागतिक तणतणाव भरपूर आहे त्यामुळं भाव वाढण्याची शक्यता आहे, पण दुसरीकडं जॉन मिल्स हे जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे त्यामुळं भाव कमी होण्याची शक्यता आहे. मग नेमकं काय होणार आहे पाहूया. या तज्ज्ञाचे वेगवेगळे अंदाज असतात. मग एक पहिला अंदाज असा होता की गोल्डमॅन सॅक्स एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भात अंदाज व्यक्त करत असते. म्हणजे जगात ताणतणाव असायचं कायम राहिला तर सोन्याचा भाव वाढत राहतील. 2025च्या अखेरपर्यंत सोन्याचा भाव 1,38,000पर्यंत प्रति ग्राम म्हणजे प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोचू शकतो. तर हा एक गोल्डमॅन सॅक्स कंपनीचा अंदाज आहे. तर दुसरा अंदाज जो उलटा आहे, जॉन मिल्स या तज्ज्ञाचं मत म्हणणं आहे की हा भाव वाढणार नाही. तर काय होणार आहे, पुरवठा वाढल्यानंतर बँकांनी सोनं खरेदी करण्याचं कमी केलं तर सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होईल. त्यांच्यामध्ये सोनं 56,000 प्रति 10 ग्रॅम प्रति त्या ठिकाणी होऊ शकतं. आता या दोन्ही टोकाच्या अंदाजामधील एक काही अंदाज संस्थांनी वर्तवलेला आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 2026मध्ये सोन्याचे भाव खाली येतील, ते टप्प्याटप्प्याने होईल. आता तिसरा अंदाज काय आहे, तर जानेवारी 2026पर्यंत सोन्याचा भाव 95,000 रुपये प्रति 10 ग्रॅम याचा भाव राहण्याची शक्यता संस्थेने वर्तवलेली आहे. परिस्थिती अनुकूल राहिल्यास तर 2026पर्यंत म्हणजे जून 2026पर्यंत हा जो भाव आहे तो उतरून 77,000पर्यंत प्रति 10 ग्रॅम खाली येऊ शकतो. तर जून 2026पर्यंत सोनं 77,000च्या घरात येऊ शकतं असा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आता हा आकडा 55,000 इतका कमी येऊ शकत नाही, तर 1,00,000च्या वर पण नाही, तर असा मधला या त्या ठिकाणी अंदाज तिसऱ्या संस्थेने वर्तवण्यात आला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? आता तुमच्या समोर एक वेगळं स्पष्ट आहे, चित्र स्पष्ट झाले की एकीकडे अंदाज सांगतो की 1,50,000च्या पुढे जाईल, दुसरा अंदाज सांगतो 56,000 ते 77,000पर्यंत जाईल. आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही फक्त एक वेगळ्या अंदाजावरून तुम्हाला माहिती देत असतो. अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच आहे. आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील. जर तुमच्या घरात 6 ते 8 महिन्यात घरी लग्न कार्य असेल तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरणीची वाट बघू नका, कारण बाजारात काही होऊ शकतं. तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी खरेदी करू शकता. प्रत्येक महिन्याला थोडं सोनं खरेदी करा. भाव कमी झाले तर जास्त घ्या आणि वाढले तर कमी घ्या. यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल. दुसरी गोष्ट म्हणजे
तुम्ही गुंतवणुकीसाठी जर सोनं घेत असाल तर तुमच्याकडे जोखमीची तयारी असेल तर तुम्ही भाव 77,000 ते 80,000 रुपयाच्या घरात येण्याची वाट पाहू शकता. पण यात वेळ लागू शकतो, अति धोका देखील आहे. जो सोनं विकण्याची घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप गरज नाही तोपर्यंत भाव पडण्याची भीतीने सोनं विकू नका. सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे. शेवटी एकच सांगतो, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अभ्यास करा, माहिती घ्या, मगच तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? 2026मध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं? कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्ही नेमकं काय करणार आहे? खरेदी करणार आहे की विक्री करणार आहे? तुमच्या शहरामध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तेही या गोंधळातून बाहेर पडतील. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.